नमस्कार, मी वर्षा नलवडे. तुम्ही बघत आहात लोकशाही मराठी. दुपारचे 2:30 वाजतात. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय बातमी पाहूयात. वसंत मोरे पुणे लोकसभा लढण्यावरती ठाम असल्याचे पाहायला मिळतात, कारण वसंत मोरे हे हतोडा चिन्हावरती लोकसभा लढवणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. तर वसंत मोरेंच्या निवडणूक लढण्यानं पुण्यामध्ये तिरंगी लढत होणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. या संदर्भात वसंत मोरे यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. आपण तो पाहूयात. आता तुम्हाला फोन आलेला होता, काय म्हटलं त्यांनी? पुन्हा या असं काय साथ घातली? मी फोन पक्षाच्या सामान्य महाराष्ट्र सैनिकाचे फोन मी घेतले, शाखा अध्यक्षांचे फोन मी घेतले, पण पक्षाच्या नेत्यांचे मी फोन घेतले नाही. कारण ह्या नेत्यांपुढं मी गेल्या दोन वर्षापासून माझं हे गाणं गातोय. मग मी जे हे गाणं 2 वर्षापासून तुमच्यासमोर सारखं सांगत होतो, मग त्यावेळेस का नाही तुम्ही निर्णय घेतला? आता मी पक्ष सोडून गेल्यानंतर मला माघारी फिरण्यासाठी का मला बोलवत आहे? मी स्वतःच्या मनाशी ठाम विचार केला आहे. त्यामुळं मला वाटतं की मी मागं जाणं, मी परत पक्षामध्ये जाणं, हे ज्या लोकांनी माझ्याकडे बघून राजीनामे दिले ना, त्यांचा अपमान होईल. त्यामुळे मी त्या लोकांसाठी, ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, त्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी मी नाही परत जाऊ शकत. एक असेही माहिती आहे की अमित ठाकरे यांनी तुम्हाला एक म्हणजे समज दिली होती किंवा त्यांनी तुम्हाला झापलेलं होतं. असा नेमका काय प्रकार घडलेला होता आणि तुम्ही सुद्धा त्यानंतरच नाराज झालेला आहात? हा राजीनामा देण्याचं कारण सुद्धा त्यापैकीच एक आहे. नाही, झापलेलं वगैरे असं काही नव्हतं. मला फक्त आमचं थोडं बोलण्यावरनं साहेबांनी, मी जी फेसबुकला पोस्ट टाकली होती त्याच्यामधनं पेपरला बातमी लागली होती, त्या बातमीवरनं साहेब मला बोलले होते की असं तुम्ही काय केलं. आता मलाच हे कळत नाही की ह्या गोष्टी बोलल्यानंतरनं ह्या फक्त मी, अमित साहेब आणि सचिन गोळे या तिघांवरतीच होत्या. मग ही बातमी प्रेसपर्यंत कुणी दिली की अमित साहेबांचं माझं फोनवरती काय झालं होतं? मी तर बोललो नाही. मग ह्या कोण बोललं? मला साहेब बोलले, बघा तुम्ही ऐका, तुमचं नशीब तुमच्या संग. माझं नशीब तर 25 वर्षापासून मनसेबरोबरच होतं ना. 18 वर्ष त्यातली मनसेबरोबर, बाकीची उर्वरित 7-8 वर्ष जी होती ती शिवसेनेत साहेबांबरोबरच होती. आता माझं नशीब माझ्या आईबापांनी लिहून ठेवले, ते पुढे निघते बघू आता. पण आतापर्यंत राजसाहेब तुम्हाला असं कधी बोलले नसते जे अमित ठाकरे बोलले? नाही, माझ्या आयुष्यामध्ये साहेबांनी मला कधीच अशा पद्धतीने नव्हते बोलले मला साहेब. परत अमित ठाकरेंचा तर तुम्हाला फोन आला, तर तुम्ही काय बोलणार त्यांच्याशी? साहेबांची त्या दिवशी फोनवरतून माफी मागितली. साहेब, जर मी काही चुकलं असेल, माझ्या फेसबुक पोस्टमुळे जर तुम्हाला दुःख झालं असेल, ज्या लोकांनी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला दुःख झालं असेल, साहेब मी तुमची माफी मागतो. मी त्याचीच माफी मागितली आणि मी आता पण सांगितलं कार्यकर्त्यांना की नका बोलायला हो. कारण अमित साहेब असतील किंवा राजसाहेब असतील, यांच्यासंग खोटं बोलणं मला जमणार नाही, जे मी आयुष्यात कधी जमवलं नाही. आणि त्यांना उगाच खोटं बोलून, हो साहेब मी बघतो, मी विचार करतो, या गोष्टी मला नाही जमणार. मी माझ्या विचारावरती ठाम आहे. आता तुम्ही राजीनामा दिलेला आहे. खरं तर तुम्हाला राजकीय भूमिका घेणं हे महत्त्वाचं आहे जर तुम्हाला राजकारणात टिकायचं असेल तर. आता मनसे सोडल्यानंतर नेमके पुढे तुमच्यासमोर काय पर्याय आहेत? अनेक पक्ष तुम्हाला भेटत आहेत, पण वसंत मोरे यांना कुठल्या पक्षात काम करायला आवडेल? कारण की सत्ता आणि विरोध हे 2 ठिकाणं आहेत तुम्हाला जाण्यासाठी. सत्तेमध्ये राहून तुम्हाला तुमची काम, आत्तापर्यंतचा माझा जो काय कार्यकाळ आहे हा संघर्षाचा आहे आणि मी संघर्षामधनं विकास कामं पण केलीत आणि संघर्षामध्ये प्रशासनावरती एक वचकसुद्धा मी बसवलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कामं करण्यासाठी, विकास कामं करण्यासाठी सत्ताच असावी लागते. विरोधात राहूनसुद्धा कामं करता येतात. त्याचे मी अनेक उदाहरणं आहेत. मी 15 वर्षापासून इथं नगरसेवक विरोधी पक्षातच आहे, तरी पण माझी प्रशासनावरती पकड आहे. विकास कामं एवढी मी करू शकलो. आणि सत्ता असू द्या नसू द्या, ह्या गोष्टी वसंत मोरेसाठी दुय्यम आहेत. त्यामुळे जिथं जाऊ तिथं आपण काम करू. पर्याय मग तुम्हाला महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमधले हे 3 पक्ष आहेत. आज माझ्याकडं मोहनदादा येऊन गेले, काल सुप्रियाताईंचा फोन झाला आहे, राऊत साहेबांचा पण फोन झाला आहे. आता ते पुढं मोठे पक्ष आहेत. मला फक्त सांगितलं आहे तुम्ही या. बाकी आता काहीतरी मला वाटतं राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटतं आता रॅलीमध्ये आहेत ते 17 तारखेपर्यंत. तोपर्यंत काँग्रेसमधले नेत्यांना हे लोक भेटून घेणार आहेत. मला म्हणले तुम्ही प्रवेश करा, मी तोपर्यंत बाकीच्या लोकांसंग बोलतो. पण तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात, त्यामुळेच प्रश्न आहे की तुम्हाला पुन्हा शिवसेनेमध्ये जायला आवडेल? मला माझा पक्ष पुणेकर आहे.
मला पुणेकर जे ठरवतील ना, पुणेकर जे सांगतील ना, त्या पक्षात मी जाईल. तुम्हाला या पक्षांमध्ये जर समाधान झालं नाही किंवा तुम्हाला जे हवं जे ते या पक्षांमध्ये मिळालं नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं तुम्ही काय करणार आहात? अपक्ष लढायची तयारी आहे? मला पुणेकरांनी सिग्नल दिला तर मी नक्की 100% हातोडा चिन्ह घेईल. आणि तो वसंत मोरेचा हातोडा आहे ना, पुणे शहरात चालेल, चांगला चालेल. त्यामुळे मला माहिती आहे की वसंत मोरेचा हातोडा पुणेकरांनी बघितलेला आहे. आणि मला वाटतं की सर्वसामान्य नागरिकाच्या गरिबाच्या भल्यासाठी वसंत मोरेचा हातोडा पुण्यात 100% चालेल. म्हणजे अपक्ष लढायची तयारी? 100% अपक्ष सुद्धा लढल आणि ते माझं चिन्ह हातोडाच असेल. मी हातोड्यावरती लढल. तर खूप मोठी माहिती वसंत मोरे यांनी दिलेली आहे. आगामी काळात लोकसभा निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत. जरी कोणत्याही पक्षात ते गेले नाही तरी मात्र अपक्ष लढून चिन्ह हातोडा घेऊनच पुणे लोकसभेवर दावा त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनेक पक्षांकडून त्यांना ऑफर आलेले आहेत पण अद्यापही त्यांनी कोणत्या पक्षात जाणार हे जाहीर केलं नाही. पण गरज पडली तर पुणेकरांसाठी अपक्ष पुणे लोकसभा निवडणुकी लढण्याची तयारीसुद्धा वसंत मोरेंनी आता व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.